कुछ ऐसे पल होते हैं जो यादों में बस जाते हैं, सीधे साधे लोग कहाँ इस दिल से वापस जाते हैं। नमस्ते प्रेक्षकांनो, राशी चॅनल मध्ये परत मी आपल्या भेटीस घेऊन येते एक नवीन कविता, लग्न। ही कविता तुम्हाला दिसत असेल म्हणायला नवी आहे, परंतु अत्यंत जुनी जीर्ण कागद माझ्या हातात आहे, जो माझ्या लग्नाच्या आधीचा आहे। आणि ही कविता माझ्या मैत्रिणीने चित्रा जोशी, जी पूर्वाश्रमीची चित्रा जोशी होती आणि आता ती चित्रा वाळिंबे, विस वाळिंबेंच्या घरची सून आहे, तिने ही कविता त्यावेळेस लिहिली होती। आणि आता आपण काही लग्न, जेव्हा मी लग्नात येते आणि नवरीच्या डोळ्यातलं ते नवखे पण बघते, तेव्हा मला गंमत अशी वाटते की त्यावेळेस लिहिलेली ही कविता आता सुद्धा तितकीच समर्पक आहे। कारण आपण जसं म्हणतो की अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग, अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग, तशा पद्धतीने की अजूनही ती तितकीशी मॅच्युअर झालेली नसते आणि त्यामुळेच कित्येक 25-26 वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता तितकीच छान वाटते। दिवाळीचा आवरताना मला ही कविता सापडली, जी मी तुमच्या समोर आणि चित्राला समर्पित करते। ऐका कविता, लग्न। हो करायचं आहे की लग्न, हो करायचं आहे की लग्न, कोणत्याही सर्वसाधारण मुलीसारखं, रूढीनुसार पारखून निरखून ठरवून वगैरे। म्हणतात आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय तुम्ही लग्न कोणाशी करता तो असतो। आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय तुम्ही लग्न कोणाशी करता तो असतो, कारण स्त्रीचं दुसरं आयुष्य तिथूनच सुरू होतं। स्थैर्य हवं, पैसा हवा, स्वातंत्र्य वितंत्र पण हवं, एक चौकुनी कुटुंबही हवं, समाजासाठीच ना सारं। तुम्हाला काय हवंय मग? सगळं राहतच की बाजूला, लग्न गाठी पडतात स्वर्गात म्हणे, लग्न गाठी पडतात स्वर्गात म्हणे, पण निभावून इथंच घ्यावं लागतं ना। चौकटीबद्ध आयुष्य इथंच काढायचं असतं नाही का? लग्नाच्या खेळीत मग कोणी यशस्वी, कोणी अयशस्वी, कोणी गरीब बिचारा अगतिक, सगळी नशिबाची करामत। कोणाच्या नशिबात काय कोणास ठाऊक। अशी नशिबावर विश्वास ठेवणारी विसवणारी मी कधीच नव्हते। का अशी झाले? सारी विचारधाराच नकळत सामाजिक बांधिलकीत अडकली। मी एकटी काही ती बदलू शकत नाही, मी स्वतःला बदलू शकते इतकंच। पण मी मला का बदलायचं? इतकी वर्ष स्वतःला घडवत आले, तीच जडणघडण बदलून टाकायची, विचारांची चौकट बदलायची, आयुष्याचं वळण बदलायचं, स्वतः घालवून बसायचं, स्वत्व घालवून बसायचं। काय म्हणता? तसंच करायचं असतं, कारण स्त्रीलाच आपली मुलं दुसरीकडे रुजवायची असतात, कारण स्त्रीलाच आपली मुलं दुसरीकडे रुजवायची असतात, पुन्हा बहरायचं असतं। एकदा का ते जमलं की वर्षानुवर्ष नवी पालवी नवा बहर, तेही आवडायला लागतं की आवडून घ्यावं लागतं। या सगळ्यात प्रेम कुठे आहे? प्रेम म्हणजे काही असतं का, की नुसताच कल्पनाविलास? ते शोधायचं आहे, मला समजून घ्यायचं आहे। आता ते सगळं मनातच राहणार। खरं तर प्रेमात पडण्याचं धारिष्ट्य नाही, भीतीच आहे मनात, त्या धाडसाची, त्या निर्णयाची आणि यशापयशाची सुद्धा। लग्न झाल्यावरही प्रेमात पडता येतच की, ते पदरी पडलं आणि पवित्र झालं या रूपाचं प्रेम, पण प्रेमात पडल्याची ती भावना कधीच नाही येणार, ती हृदयातली हुरहुर कधीच नाही जाणवणार, दिवसांचे ते रेशमी पदर मला नाही उलगडता येणार, रात्रीच्या त्या विरही आठवणी मला नाही बेचैन करणार, कोणाबद्दलची अनामिक आंतरिक ओढ मला नाहीच का वाटणार।
अशी अनुभवांची श्रीमंती मला कशी मिळणार? भावनांचा कल्लोळ माझ्या मनात कधी दाटणार? हा सगळा जिवंत धगधगता अनुभव माझ्या आयुष्यात कधी येणारच नाही. मी मुकणार त्या भावनेला, त्या मानसिक गुंतवणुकीला, मनाच्या त्या तरल अवस्थेला. लग्न म्हणजे एक व्यवहार राहणार माझ्या आयुष्यात. माझ्या मनात प्रेम, लग्न या शब्दांभोवतीचं वलय मला नाही कधीच भेदता येणार. प्रेमाचं पर्व राहूनच जाणारे माझ्या आयुष्यातील राहू दे राहिलं तर. मनीची कंपने वाढली नाही तरी हृदयाची धडकन काही थांबत नाही. लग्न होणारच माझं, कोणाशी तरी, कधीतरी. पाहूया मिळतोय का तो प्रेमात पडल्याचा तरल अनुभव. पाहूया मिळतोय का तो प्रेमात पडण्याचा तरल अनुभव. नमस्ते.